नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात राजकारणातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. मनोज जरांगे यांनी बीड इथल्या सभेत 20 जानेवारीला मुंबईत पायी जाऊन उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय मुंबईत धडकणार आहे. मुंबईत हे आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचे याची पाहणी करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री एक शिष्टमंडळ मुंबईकडे पोहोचला आहे. शुक्रवारी दिवसभर या शिष्टमंडळाकडून 3 मैदानांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री येत्या 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आलाय. 6 जानेवारीला यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वर्षा बंगल्यावरची बैठक झाली आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत राम मंदिर उत्सवाबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रात 18 ते 22 जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठापना उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच पंतप्रधानांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठी भूमिपुत्रांना नोकरीची संधी द्या अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने सहाय्यक प्रबंधक पदासाठी 15 जागा काढल्या. त्यात केवळ 12 लोकांची निवड करण्यात आली. यातील एकही भूमिपुत्र नाही. उद्योग पळवले आणि आता असलेल्या रोजगारात भूमिपुत्रांना स्थान नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांचा रुग्णालयामधील मुक्काम संपला असून गुरुवारी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचं घोषित केलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 22 डिसेंबर रोजी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सुप्रिया गटाच्या वतीनं गुरुवारी मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राखी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात आलाय. एक देश एक कर असे असताना देशाच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळे वीज बिल आकारले जात आहे. तेव्हा संपूर्ण देशभरात एकच आणि समान वीज दर असावे. यासोबतच वीज मीटरचे फिक्स रेट कमी करण्यात यावेत. या आणि इतर मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता. काँग्रेसच्या स्थापना दिवशी बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठे भगदाड पडलं. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघात आजी माजी सरपंचांसह पंचायत समितीच्या एका माजी सभापती आणि सदस्याने भाजपाची वाट धरली आहे. त्यामुळे चिखली मतदारसंघात भाजप आमदार श्वेता महाले यांनी काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना धोबीपछाड दिलाय. काँग्रेसच्या स्थापना दिवशीच या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतल्याने बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर परिषदेवर उद्धव गटाने आंदोलन केलं. कोरोना पुन्हा डोकं वर काढून पाहत असताना नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून नागरिकांच्या जीवाशी चालवलेला खेळ त्वरित बंद करावा, तसेच शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त नागपूरमध्ये हे तैयार हम महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.